नमस्कार यूट्यूब फॅमिली मेंबर, परत एकदा तुमचा विशाल ब्लॉग या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. आणि आजचा वार आहे संडे आणि संडेसाठी आपण काय स्पेशल बट तुम्हाला आज काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता वाजलेत सकाळी 11. तर आपण पटापट थोडंसं वॉश करून घेऊया आणि थोडंसं संध्याकाळी किंवा दुपारी वगैरे थोडंसं पॉलिशिंग करून घेऊया. सो फायनली तुम्हाला कसा अँगल दिसतोय कॅमेराचा माहिती नाही आहे, बट आपण फटाफट सर्व्हिसिंग सेंटरला जाऊन वॉश करू पहिली डेल्टा. आता विचार चाललाय सोलो राईड करूया, कारण हल्ली ग्रुप राईडला कोणी यायला मागत नाही आहे. त्यामुळे आपण सोलो राईडच करणार आहोत बहुतेक शक्यतो. तर ते जाऊन द्या. सुजितला विचारूया आपण त्यांना खायला काय काय घालतं रे. सुबाबलीचा पाळा वगैरे का, आणि असं असलं भाजींचं वगैरे काय भाज्यांचं मटेरियल असतं तेच ना. फ्लावर खूप मस्त वाटतं, फ्लावर वगैरे खूप जबरदस्त. मग काय आज पाटील आज का प्लॅन आहे की ना, संडे वगैरे आहे, शूटला फोटो शूटला वगैरे जाऊया का. नमस्कार यूट्यूब फॅमिली मेंबर, परत एकदा तुमचा विशाल ब्लॉग या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. आणि आजचा वार आहे संडे. संडेसाठी आपण काय स्पेशल राईड वगैरे काय करत नाही आहोत. तर आपण थोडंसं डेल्टाचं तर बरेच दिवस आपण डेल्टाला वॉश केलेलं नाही आहे आणि त्यासाठी आपण तिला सर्व्हिसिंग सेंटरवर आज घेऊन जाणार आहोत. आणि थोडंसं माझा विचार झाला तिला आज पॉलिशिंग वगैरे करूया घरच्या घरीच. आणि थोडंसं दुसरा एक व्हिडिओ त्याच्यात मी ॲड करणार आहे स्पेशल तुमच्यासाठी. तर बघूया काय असेल. थंबनेल वगैरे बघून तुम्ही समजून गेलात असाल, बट तुम्हाला आज काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता वाजलेत सकाळी 11. तर आपण पटापट जाऊया आणि डेल्टाला थोडंसं सर्व्हिसिंग वगैरे वॉश करून नंतर थोडंसं पॉलिशिंग करूया. तर चला भेटूया आपण आपल्या डेल्टावर. फायनली डेल्टा रेडी आहे. आपण थोडंसं वॉश करून घेऊया आणि थोडंसं संध्याकाळी किंवा दुपारी वगैरे थोडंसं पॉलिशिंग करून घेऊया. तो चला. थोडंसं वॉश करू. कॅमेऱ्याचा अँगल मला समजत नाही आहे, बट व्हिडिओ आल्यावर एडिटिंगला आपल्याला समजेल. तर माझा असा विचार आहे की उद्या आपण डेल्टाला सर्व्हिसिंगला टाकूया शोरूमला, कारण फ्रंट टायर पण तिचा थोडासा एक साईडून खराब झालेला आहे. तर माझा विचार असा चालला आहे उद्या सगळ्या गोष्टी करून घेऊया. तर बघू कसं काय होते उद्याचं प्लॅनिंग. कोणाकडे फ्रंट टायर अवेलेबल पण असावा अशी माझी इच्छा आहे. सो फायनली तुम्हाला कसा अँगल दिसतोय कॅमेराचा माहिती नाही आहे, बट आपण फटाफट सर्व्हिसिंग सेंटरला जाऊन वॉश करू पहिली डेल्टा. नंतर थोडंसं पॉलिशिंगचा विचार आहे, पॉलिश करूया. बरेच दिवस मी तिला पॉलिश केलेली नाही आहे. तर आजचा काहीतरी वेगळा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण राईडला जायचा प्लॅन होत नाही आहे गेली बरेच दिवस. तर थोडेसे गेल्या जर आपला व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर काही सिनेमॅटिक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघा कसे वाटले. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, आय बटनमध्ये पण तुम्हाला लिंक्स दिसतच असेल, तिथे क्लिक करा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चलो, आजचा व्हिडिओ दुसरा एक आहे पार्टमध्ये. थंबनेल वगैरे बघून तुम्ही समजूनच गेला असाल. फायनली कॅमेऱ्याचा मला अँगल समजत नाही आहे अजून, बट व्यवस्थितच असेल. ॲक्च्युली काल सॅटरडेलाच मी वॉश करणार होतो डेल्टा, बट मला लक्षातच राहिलेलं नाही आहे.
आजचा माझा पॉलिशचा प्लॅन नव्हता, त्यामुळे मी आज डेल्टाला वॉश करतो व्यवस्थित आणि पॉलिश झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो डेल्टा आपली कशी वाटते ती. हे आमचं वायशेजचं मार्केट आहे, दर संडेला भरतं. आज गर्दी दिसत नाही, संध्याकाळची भरपूर गर्दी असते. चलो, आज वॉशिंग सेंटरला जास्त गर्दी नसावी, आज संडे पण आहे, बट बघूया. तसाच क्राऊड नाही आहे जास्त संडे असूनही आपल्या रोडला, अलिबाग रेवस हायवेला. कारण तसं आपला डेल्टा थोडीफार वॉश करण्याची गरज नव्हती, बट थोडेसे जे डस्ट वगैरे बसलेली आहे त्याच्यामुळे पॉलिश व्यवस्थित बसणार नाही आहे, त्यामुळे वॉश करणं गरजेचं आहे आणि थोडीफार केअर केलीच पाहिजे. त्यामुळे केअर करायला आपल्याला सांगायला नको आहे. बाईक तो अपनी जान आहे. डेल्टा 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 इकडे भरपूर क्राऊड दिसतोय, लग्न कार्य पण आहेत, त्यामुळे क्राऊड जास्त दिसणार आहे. बाकी टुरिझमचं जास्त क्राऊड दिसत नाही आहे, कारण 12वीच्या एक्झाम पण भरपूर चालू आहेत. हो, त्याआधी आपले जे 12वीला असणारे किंवा सगळ्यांनाच विशाल ब्लॉगतर्फे 12वीसाठी परीक्षा देणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचे म्हणजे विशाल ब्लॉगतर्फे बेस्ट ऑफ लक. इथे जवळपास वॉशिंग सेंटर आहे, तिथे आपण बाईक वॉश करणार आहोत. थोडंसं गेअर शिफ्टिंगचा पण प्रॉब्लेम होतो आहे डेल्टाला, ते पण करून घेऊया, टायर चेंज करून घेऊया आणि मग बघूया. तर इथे आपण गाडी वॉश करणार आहोत डेल्टाला मस्तपैकी, आणि थोडंसं पॉलिशिंग आपण कुठलं वापरूया ते दाखवणार आहोत. मी तर नॉर्मलीच पॉलिशिंग वापरणार आहे, बट थोडाफार बस. डिझेल वॉश करूया की शॅम्पू वॉश? डिझेल वॉश करायची गरज नाही आहे, शॅम्पू वॉशच करूया. ठीक आहे, तर शॅम्पू वॉश करा. नॉर्मली ही सिस्टम चांगली आहे, गाडीवरती घेऊन खालून वॉश करण्याची, जबरदस्त. डेल्टा फायनली ॲमेझॉनवरून एक डेल्टासाठी अजून एक ॲसेसरीज मागवली आहे. हेडलाईटमध्ये ग्रिल येणार आहे, उद्या परवा बहुतेक ॲमेझॉनवरून येईल. त्याचं पण आपण इन्स्टॉलेशन दाखवणार आहोत, कशी इन्स्टॉल करणार आहोत ते, जस्ट फ्रंटमध्ये थोडंसं. तर बघूया, अशा थोड्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मोठी राईड तर सध्या नाही आहे, रायडर्स अवेलेबल नाही आहेत आपले. तर बघूया, एक ग्रुपला आपण जॉईन झालेलो आहे, त्यांनी आता 2 राईड्स केलेले आहेत, एक पाली आणि आताच 2-3 दिवसापूर्वी महाबळेश्वरचे राईड करून आले आहेत. तर बघूया, आपण त्यांना जॉईन होण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो डेल्टा जबरदस्त वॉश करताना जरा सिनेमॅटिक शॉट घेऊया. ओके, चला तर भेटूया मोबाईलवर.
चलो फायनल डेल्टाचं सगळं वॉश व्यवस्थित झालेली आहे. शॅम्पू वॉश केली आहे, कारण डिझेल वॉशची काही गरज लागलेली नाही आहे. डिझेल वॉश मी शक्यतो पावसाळ्यात वगैरे करतो. तर थोडंसं दुपारनंतर आपण थोडंसं पॉलिशिंग वगैरे करून घेऊया. तर चला घरी जाऊया. थोडंसं हिला पाणी वगैरे सुकून नंतर मग पॉलिशिंग करूया दुपारनंतर वगैरे. आपला एक सबस्क्रायबर वाढला आहे दादा, वॉशवाला सर्व्हिसिंग सेंटरवाला. त्याने विचारलं ब्लॉगिंग करतोस का, तर बोला हो, उद्या येईल तुझा व्हिडिओ, तू पण येशील व्हिडिओमध्ये. तर तो चला सो फ्रेंड्स, बऱ्याच दिवसानंतर काय यार कुठं जाणंच होत नाही आहे आजकाल. एवढी मोठी गाडी आपल्या जवळ आहे, पण कुठली मोठी राईड्स करता येत नाही आहे, जवळपास पण नाही जाता येत आहे. आता विचार चाललाय सोलो राईड करूया, कारण हल्ली ग्रुप राईडला कोणी यायला मागत नाही आहे. त्यामुळे आपण सोलो राईडच करणार आहोत बहुतेक शक्यतो. बघूया कसं काय करता येतं ते. घरी गेल्यावर एक तुमच्यासाठी सरप्राईज व्हिडिओ आहे, तुम्हाला चांगला वाटेल. तर कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ प्लीज स्किप करून बघू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा क्लायमेट खूप चांगला आहे अलिबागमध्ये. दुपारचं गरम होतं आणि रात्री 9-10 नंतर भरपूर थंडी लागते. चलता आहे, थंडी तर ही हवेच रात्री. तर व्हॉइस रेकॉर्डिंग पण कसं होतं मला ॲक्च्युली माहिती नाही, कारण मी हेल्मेट आपला चेंज केलेलं आहे. तर आता आपल्याला जेव्हा आपण रेकॉर्डिंग सगळं व्हिडिओज मोबाईलमध्ये वगैरे घेऊ तेव्हा आपल्याला कळेल. ओ काकांची पिशवी पडली वाटते, याला कोण उचलून पण नाही देत आहे. तो काय बोलणार, माणसानं माणुसकीच राहिलेली नाही आहे. मस्त क्लायमेट आहे, वातावरण खूप छान आहे. तर बघूया आपण संध्याकाळी पण कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करूया. राईडला डेल्टाला सर्व्हिसिंग झाल्यानंतर एक आपण राईड करणार आहोत. सोलो तर सोलो नाही तर ग्रुपमध्ये, तर कुठल्या तरी ग्रुपमध्ये आपण जॉईन होऊ, पण एक तरी राईड करूया व्यवस्थित. वाव, चलो डेल्टा को खोलेंगे अभी. फास्ट चालवायला पण भीती वाटते, कारण संडेला आपल्या या मांडवा अलिबाग रिवर्स रोडला खूप क्राऊड असतो, कारण समोरच मार्केट आहे, संडे मार्केट. मोठा बाजार भरतो इथे, सगळ्या प्रकारचं साहित्य तिथे अवेलेबल असतं. खूप गर्दी असते, बघू शकता आपल्या कॅमेरामधून. ही बघा किती गर्दी आहे, जबरदस्त. ही काहीच गर्दी नाही आहे सकाळी. संध्याकाळी तर भरपूर पाय ठेवायला जागा नसते. कांदे वगैरे आलेले आहेत. कॅमेराचा अँगल मला अजूनही समजत नाही आहे व्यवस्थित येतोय की नाही. तर ॲक्च्युली मला सर्व्हिसिंगला डेल्टा द्यायलाच लागणार आहे. थोडंसं ब्रेकिंगचा पण प्रॉब्लेम होतोय. वाव,
फायनली डेल्टा वॉश होऊन आलेली आहे, जबरदस्त अशी दिसत आहे. दुपारनंतर पॉलिशिंग करून घेऊया. डिझेल वॉश केलेली नाही आहे, शॅम्पू वॉश करून आणलेली आहे, पण व्यवस्थित वॉश झालेली आहे. थोडंफार आपण हिला पॉलिशिंग करणार आहोत. तर बघूया दुसरा सरप्राईज काय आहे. तर चला बघूया. तर आपल्या इकडे रोहन पाटील बसलेले आहेत. रोहन पाटील हाय करा. आणि इकडे सुजित, जितू हाय करा. तर हा एक आपला सरप्राईज आहे. तर बघूया काय आहे. यस, तर आपण मागे छोटे मोठे ससे आणलेले मस्त आहेत. आणि सरप्राईज म्हणजे त्यांनी नुकताच किती दिवसापूर्वी रे पिल्लं टाकलेत? 2 दिवस झालेत. बघा किती छोटी छोटी आहेत. ही बघा किती छोटी आहेत. किती दिवस झाले? 2 दिवसापूर्वीची आहेत सश्याची पिल्ले. खूप जबरदस्त वाटतात. हे बघा किती छोटी छोटी आहेत ना. त्याच्या आधी मला तर वाटते सुजित आधी ही 2 आहेत ना? 6 होती टोटल. त्यातल्या आधीची ही 2 आहेत छोटी. इकडे नर मांदी आहे ना, तिकडे 2 त्यांची पिल्ले आहेत. आधीची 6 होती, त्यातली 2 राहिली, 4 दिलेली आहेत. किती छान वाटतायत ना. वाव. तर हेच होतं आपलं छोटंसं सरप्राईज. छान वाटत होतं. आणि छोटी छोटी पिल्ले बघायला खूप आवडतात. हे बघा, एक हातावर दे ना. असा एक हातावर घेऊ काय सुजित? एक हातावर दे असं. जबरदस्त वाटतं छोटस. हे बघा, बघू शकता किती छोट आहे. 3 दिवसाचा आहे ना रे? 3 दिवसाचा आहे. मस्त वाटतंय. पडेल त्याची भीती वाटते. खूप नाजूक आहे. आणि अशी ही बरीचशी पिल्ले टाकलेली आहेत. मस्त वाटत. हे बघा, त्यांना थंडी लागत आहे वाटते. एक किती दिवसात होतात रे मोठी? म्हणजे तरी अंदाजे 3 महिन्याची. तर ही तिकडे आहे 3 महिन्याची. ही 3 महिन्याची आहेत छोटे छोटे. ही 2. हे नर कुठला आणि मादी कुठली इथली? नर आणि मादी इथली इकडे. मादी. हा नर आहे छोटा, 2 ते मादी आहेत. 2 सफेद जे आहेत ना ते नर आहेत आणि 2 मांदे आहेत. ही मादी आहे. ही मादी हिला आता झालेत. हिला आत्ताच जस्ट झालेली आहेत. ही आधीची 2 आहेत. आधीची 6 आहेत ना टोटल? 6. ती पण 6च होती. 4 दिलेली आहेत नातेवाईकांकडे. आणि ही 2 आहेत. जबरदस्त वाटतायत ना. वाव, मस्त. हे बघा किती छोटी छोटी आहेत. खूप जबरदस्त. मग काय आज पाटील, आज का प्लॅन आहे की ना? संडे वगैरे आहे, शूटला, फोटो शूटला वगैरे जाऊया का? त्याचा क्लायमेट खूप छान आहे आणि तुम्ही बघू शकता. मस्त तुम्हाला सरप्राईज मी दिलेला आहे. सरप्राईज मीन्स 2 दिवसापूर्वी यांचं चाललेलं की होणार आपण एक व्हिडिओ शूट करून यूट्यूबला वगैरे टाकूया. जर कोणाला 10-15 दिवसानंतर जर कोणाला इंटरेस्ट असेल छोटे वगैरे ससे पाळण्याचा, तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला मेन्शनमध्ये नंबर देणार आहे. त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना भेट देऊ शकता. तर आता आलेला इरफान. इरफान कुठे बोलतोस? इकडे रोहन. रोहन काय संडे आहे का? प्लॅनिंग वगैरे करूया का? का रे? सगळे बिझी आहेत, कंटाळलेले आहेत वाटते आज. काय करूया? ठीक आहे, मस्तपैकी क्लायमेट आहे. तुम्हाला आजचं क्लायमेट आणि व्ह्यू दाखवतो अलिबागचा. वाव,
तर ही आहे आपली नयनची वाडी. याच्यामध्ये काजूचं नाही काय रे, जाम, जामाचा मोहर मस्त पडलेला आहे बघा. लवकरात लवकर आपल्याला इथे जाम खायला मिळणार आहेत. जबरदस्त. नारळाची पण भरपूर झाडे आहेत. छोटीशी वाडी आहे पण मस्त आहे. जास्वंदीचं फुलं वगैरे आलेली आहेत. तर लवकरात लवकर आपल्याला जाम सुद्धा खायला मिळणार आहेत. भरपूर भरलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा. आणि खालती पण मोहर जसा भरपूर पडलेला आहे, म्हणजे दव पडतो त्या कारणाने पूर्ण पडलेलं आहे बघा. बघू शकता तुम्ही. असं काय आहे बी. तर ठीक आहे, आजचं काय शॉर्ट व्हिडिओज आहे आपला. बाकी इकडे पण काहीतरी यांचं प्लॅनिंग चालू आहे. तर बघूया नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला काय दाखवता येतो तो.